ठीक आहे. चला तर आता आपण बघणार आहोत 3 लोक आहे ना. मी जास्त अवघड तर घेणार नाही आहे, प्रयत्न करतो तुम्हाला काय करावं सोपं व्हावं. ठीक आहे ना. बाकीचं मी तर जास्त हे फक्त कमी वेळात जास्त विषय व्हावा एवढा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे ना. सोपा कमी वेळात जास्त विषय व्हावा, कारण जेणेकरून बघा प्रयत्न करतो की एप्रिलपर्यंत सगळं हे व्हावं आहे का नाही. उर्दू लोक तर संपवतोच. तर मग काय सांगितलं 3 लोक समस्या सगळ्यांना माहिती आहे ना. व्हिडिओ दाखवत बसत नाही मी, तुम्हीला लिंक पाठवेल पाहिजे तर, आणि तुम्ही व्हिडिओ पाहिजे तर घरी बघा ज्यांना अजून जास्त शिकायचं. ठीक आहे ना. तर 3 लोक सगळ्यांना माहिती आहे ना. 3 लोक जो आहे 3 लोक वास्तविक काय आहे, सुरुवात कसं सांगतो है ना. हे विश्व जे आहे ते काय सांगितलं 6 द्रव्यांचा काय आहे समूह आहे, बरोबर का नाही. त्यातलं काय आहे आकाशद्रव्य. आकाशद्रव्याचे सांगितलं काय आहे, आकाशद्रव्याचे परत सांगितलं 2 भाग झालेले आहेत. कुठले 2 भाग, लोकाकाश आणि अलोकाकाश. आता हे लक्षात घ्या, लोकाकाशाची बाँड्री जी आहे ही आपण इथं दिसते आपल्याला, जो आकार असतो का नाही आहे ना, लोकाकाशाची ही बाँड्री. वास्तविक ही बाँड्री म्हणजे बाँड्री असं काही नाही आहे, नाही म्हणा काय भिंत आहे किंवा असं काही नाही. फक्त 6 द्रव्यांचा समूह आहे, म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे लोकाकाश म्हणलेलं आहे. कळते का. आता जसं आपण बघतो का नाही, तुम्ही बाँड्री पार करता का नाही, काय राज्य म्हणा किंवा जिल्ह्याची म्हणा वगैरे, मग काय बाँड्री म्हणजे काय असतं का वेगळं, काहीच नसतं ना, नॉर्मल जमीनच आहे ना शेवटी आहे का नाही. किंवा आता तुम्ही महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये गेला, लगेच तुम्हाला काय सांगता येतं की मोबाईलवर रोमिंग सुरू झालं आहे म्हणून मेसेज येतं आहे का नाही. पण तुम्हाला काय तिथं असं काय वेगळं काय घडलेलं नाही ना शेवटी, लक्षात येतं आहे का नाही. तसं इथं अशी कुठली बाँड्री म्हणजे असं काय 3 लोक म्हणजे असं काय हे नाही आहे की ह्या कडेला का वॉल आहे किंवा काय म्हणतात, भले ते वाचवले आहे तर असं म्हणलं जातं, बरोबर आहे, परंतु असं विजिएबल असं काय नाही आहे बाँड्री. समजलं का नाही. 3 वातवलयांची बाँड्री आहे हे म्हणलं जातं, कळलं का नाही. परंतु डोळ्यांना दिसत अशी काही बाँड्री असं काही नाही आहे. त्यामध्ये तर सांगायचा मला अभिप्राय एवढाच आहे की ते आकाशद्रव्यामध्येच आहे, जे आहे ते काय आहे आकाशद्रव्यामध्येच आहे. ठीक आहे ना. तर 2 भेद झाले. कुठले 2 भेद, बरोबर. लोकाकाशाचे आता काय होणार सांगितलं, लोकाचे 3 भेद झाले. 3 भेद कुठले, ऊर्ध्वलोक, मध्यलोक आणि अधोलोक. 3 लोक आहे ना. अधोलोक म्हणतात, कधी कधी पातालोक म्हणतात, पण आपण अधोलोक शब्द चांगला वापरायचा. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे 3 लोक झाले, बरोबर है ना. हा जो लोक आहे हा लोक सांगितला काय आहे सांगितला 343 घनराजू आहे. किती है ना. हे काय होतं आहे, हे काय आहे, तर मला जरा थोडी सेटिंग करायची आहे. ठीक आहे, लिहिता येते का. हां, 343 घनराजू. समजतं का सगळ्यांना. आता हे 343 घनराजू कसा काय झाला है ना. तुम्ही तर लोकाचा आकार बघता का नाही नेहमी आहे ना. तर तो जो आहे तर तो सांगितला 7x7x7 म्हणजे 7चा क्यूब झाला. 7 समजताय का नाही, लक्षात येते का नाही. 7चा क्यूब होतो. आता हे कसा होतो हे परत नंतर पुढे जाऊन सांगेल. त्या त्रिलोकसारमध्ये आचार्यांनी चांगलं घटवलेलं आहे. कारण हे जे हा दिसतोय ना, हा आकार दिसतोय का नाही है ना, ह्या आकाराचे बरोबर चौकोन केलेला आहे. तुम्हाला दाखवेल पण मी, पण आत्ता नको, हळूहळू जाऊया पुढं. ठीक आहे ना. तर हा ह्याचा काय होतो सगळा पूर्ण 7x7x7चा काय होतो क्यूब होतो है ना. म्हणजे 7चा घन किती होतो 343. मग 7 राजू आहे त्यामुळे घनराजू झाला. कळलं ना. 343 घनराजू एवढा काय आहे, हा 3 लोकाकाश आहे किंवा 3 लोकाचा सगळा हा साईज आहे. कळलं का नाही, लक्षात येते का नाही. बेसिक तर तुम्हाला माहितीच आहे, बेसिक माहिती आहे का नाही सगळ्यांना. हे बघा, हा आता तुम्ही हा एक फुडून बघता ना, आणि हा मागच्या साईडला आहे है ना. फुडून जे बघता त्यामध्ये खाली किती आहे, ठीक आहे, खाली किती सांगितला हा 7 राजू, बरोबर का नाही है ना. हा कमी कमी होत गेला आणि बरोबर मध्ये किती आला 1 राजू.
ठीक आहे ना, 7 राजू उंचीवर बरोबर. आणि परत वाढत वाढत जातो, इथं किती होतो 5 राजू आहे का नाही. हा अर्धा वाढ 3.5 राजू उंचीवर. ठीक आहे ना. परत कमी कमी होत जातो 3.5 राजूवर. हा किती सांगितला 1 राजू. मी इमेज पाठवतो, काळजी करू, माझ्याकडे आहे एक इमेज साईजची, ती व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे ना. तर सांगायचा अभिप्राय, जेव्हा भविष्यात कधीसुद्धा आपण 3 लोकाचा आकार काढणार, हा सुद्धा आकार थोडंसं मला परफेक्ट वाटत नाही आहे ना. तर जेव्हा आकार काढणार तो बरोबर काय करायचं सांगितलं, रेशोमध्ये काढायचा. खूप ठिकाणी आकारच चुकीचा असतो, खूप ठिकाणी नाही, सगळीकडे नाहीच आहे ती. तर ती आपल्याला सगळ्यांना तशी सवय लावायची, सांगायचं की ही आकार जो आहे, आकार समजते ना, 3 लोकाचा आकार आहे ना. तर तो कसा सांगितलं की बरोबर आपल्याला मेजरमेंटमध्येच काढायचा आहे ना. मेजरमेंट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देतो आहे ना. पण सगळ्यांना हे काय, खूप लोकांना माहीत नाही, नुसतं आपलं काय करते ती परस्परगृह जीवान आमचं चिन्ह काढायचं ते आणि संपलं आहे ना. आणि मग तो आकार कसाही काढतात, समजलं का नाही. तर तो आकार आपल्याला चुकता कामा नये. आकार कसा आला पाहिजे, रेशो बरोबर. खाली किती 7, इथं मध्ये किती 1, इथं किती 5 आणि वर किती 1. समजलं, 7 1 5 1 ही झाली विड्थ. हाईट म्हणलं तर इथं 7, इकडं 7, 14. बस एवढंच आहे, समजलं का नाही. आणि हा इथून 3.5 गेल्यावर 5 होतं, समजलं का नाही. हे 7 राजू आहे का नाही, हे उर्दू लोक सगळा 7 राजू आहे का नाही. त्यातल्या बरोबर सेंटरला 3.5 राजू गेल्यावर इथं 5 राजू होतो. मग हा आकार कसा सांगितला, तर तिथं आचार्यांनी सांगितलेलं काय आहे की 2 पाय पसरलेला आणि हातावर काय आहे, कमरेवर हात ठेवलेल्या मनुष्याप्रमाणे. हा काय म्हणताय, शिररहित. ठीक आहे, हो ते तर आहे ना. तर सांगायचा अभिप्राय, ह्या आता आपली बॉडी असते का नाही, बॉडीमध्ये बघा की हा बरोबर कसा आहे, समजतं तुम्हाला. हा ना, आपल्या बॉडीचा बरोबर अर्धा भाग येतो का नाही इथं आहे ना. इथं बरोबर काय झाला, हा असा आकार आला का लक्षात. खाली अधोलोक आला का, कमी कमी होत झाला. आणि हा काय झाला आता इथं मध्यलोक, आणि परत वाढत गेला इथं हा सेंटरला, आणि इथून इथंपर्यंत. कळलं का नाही, आला का नाही पूर्ण बॉडी. हां, अभिप्राय समजून घ्या. तर असा कमरेवर ठेवल्याप्रमाणे काय सांगितलं, कमरेवर हात ठेवल्याप्रमाणे काय आहे, हां लोकाकाशाचा काय आहे आकार आहे. ठीक आहे ना. आता त्यात काय सांगायचं होतं मला, हां तर अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग हे लोक जे आहे, हे लोक आपल्याला समजून करायचं आहे काय फायदा, लोकाकाशा आता सगळी चर्चा आपण चालणार तीच. हे समजून काय फायदा आहे, हे समजून काय फायदा होणार आहे. झाले 9:15 वाजली. आहे ना, काय फायदा काय होणार विचारते तुम्हाला. हो हां हां बरोबर बरोबर आहे ना. अजून सगळीकडे फिरून आलेलो आहोत आहे का नाही. बरं ठीक आहे, क्षेत्र परावर्तन समजते. अजून काय, तर 3 लोकांमध्ये कुठं कुठं कृत्रिम मंदिर आहेत आहे का नाही, ते पाहायचं. आणि या कृत्रिम मंदिर जाऊन काय करायचं आहे, हां ते प्रयोजन आहे ना. कळलं, कारण आचार्यांनी प्रत्येक वेळेस जर तुम्ही बघितला मंगलाचरणामध्ये, प्रत्येक अधिकाराच्या मंगलाचरणामध्ये आचार्यांनी काय केलेलं आहे की आता उदाहरणार्थ आपल्याला विमानवासी अधिकार बघायचा आहे, तर त्या विमानवासी हा उर्दू लोकांचा आहेत ना सगळे. मग तिथं किती विमानं आहेत, मग त्या विमानामध्ये स्थित जिनालयांना माझा काय असो नमस्कार, असं आचार्यांनी केलेलं आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा जो अधिकार सांगितलेला आहे का नाही, त्याचं मंगलाचरण घेत असताना त्या जिनालयांना नमस्कार केलेला आहे. म्हणजे ह्याचा उद्देश काय आहे 3 लोकाचा, की कुठे कुठे काय आहेत अकृत्रिम जिनालय आहेत ते सांगत असताना मग ही सगळी बाकीची माहिती सांगतात. ओके, मग अकृत्रिम जिनालय जाणून करायचा काय फायदा आपल्याला. अकृत्रिम जिनालयाचं दर्शन करता करता अकृत्रिम जो स्वभाव आहे का नाही, आहे ना, ते पण महत्त्वाचं नाही. तर अकृत्रिम जिनालयाचं दर्शन तर आपण अनेक वेळा केलेलं आहे.
स्वर्गात गेल्यानंतर वगैरे सुद्धा केलेलं आहे का नाही आहे ना. ते कधी कधी केलं ते सगळं सांगतो परत हळूहळू आहे ना. म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर काय देवगतीत गेल्यानंतर तर कृत्रिम जिनालयाचं दर्शन करतातच आहे ना. असंही करतात तसंही करतायत, पण तरीसुद्धा सम्यक तो काय होत नाही. पॉईंट समजते का काय म्हणतोय ते आहे ना. मग ते का होत नाही, कारण आपल्याला हे जर बेसच नाही आहे. समोशांना जाऊन सम्यक दर्शन झालं नाही ह्याच्यासारखं वाईट काय असं सांगा. म्हणजे बुद्धी समजते का नाही आहे ना. ह्या बुद्धीने म्हणजे कधी हा निर्णयच करू शकणार नाही आपण. पण आता हे आपल्याला कळालं आहे, कला मिळालेली आपल्याला गुरूंनी दिलेली आहे कला आहे का नाही. सम्यक दर्शन कसं प्राप्त करायचं आहे ते आहे ना. तर त्याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, अकृत्रिम जिनालयाचं दर्शन करता करता अकृत्रिम स्वभावाचं काय करायचं आहे, दर्शन करायचं आहे. कळालं का. हे बेसिक सांगितलं, बाकी सगळी मग चर्चा आपण हळूहळू एक 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 बघणार आहे. कळालं आहे ना. तर अशा प्रकारे हे सांगितलं आहे. हो.